मागील भागात आपण पाहिलं, नको ना एवढा विचार करूस, बघूया नंतर आपण. दक्ष तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत म्हणाला. दोघांचे हात एकमेकात गुंफले होते. तिची जवळीक त्याला हवी हवीशी वाटत होती. एवढं असूनही तिच्या चेहऱ्यावरील नाराजगी त्याला छळत होती. फोटोशूट झालं तसं दीक्षा तडक तिथून निघून गेली. आता पुढे ती पूर्ण लग्न आवरेपर्यंत त्याच्या समोर आली नाही. त्याची नजर मात्र तिच्या भोवती भिरभिरत होती. दक्ष, आवर स्वतःला. तिच्या मनात अजून तरी तुझ्याविषयी काही नाहीये, ना फिलिंग्स ना इमोशन्स. तुला अजून वाट पाहावी लागणार आहे. बट आय लव्ह यू दीक्षा, लव्ह यू सो मच. दक्ष मनातल्या मनात म्हणाला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळे लग्नविधी आणि इतर गोष्टी आवरल्या. निवेदिता आणि दिनेश लग्नबंधनात अडकले. संध्याकाळ वाजत गाजत वरात कारखानिसांच्या घरी दाखल झाली. निवेदितानं माप ओलांडून घरात प्रवेश केला. घरात सगळी गडबड होती. दीक्षा येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहत होती. त्यांना काय हवं नको त्याकडे लक्ष पुरवत होती. सगळं आवरेपर्यंत रात्र झाली. दीक्षा झोपायला म्हणून रूममध्ये निघून आली. दिवसभराच्या दगदगीनं ती खूप थकली होती. तिनं रूममध्ये पाऊल टाकलं आणि समोर मोबाईल पाहत बसलेल्या दक्षला पाहून तिचा राग उफाळून आला. ताडताड पावलं टाकत ती त्याच्या समोर उभी राहिली आणि तिनं त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. काय करतेस दीक्षा? दक्ष वैतागला. हे मी तुला विचारायला पाहिजे दक्ष, काय नाटक लावलंयस तू? मंगळसूत्र काय, फोटो काय, तुला काय दाखवायचंय लोकांना? तू माझ्यावर किती प्रेम करतोस, किती काळजी आहे तुला माझी, हेच ना? दीक्षाची चिडचिड होत होती. दीक्षा, तू आता खूप दमली आहेस. आपण या विषयावर उद्या बोलू. नाही, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय. का करतोयस तू असं? मला सगळ्यांसमोर वाईट ठरवून काय असुरी आनंद मिळतो तुला? मुद्दामून मला जवळ घेतोस, एकटक पाहत राहतोस. जाणून बुजून करतोस ना हे सगळं? भाई, बघा मी माझ्या बायकोवर किती प्रेम करतो वगैरे वगैरे. दीक्षा, उगाच तोंडाला येईल ते बडबडू नकोस. तुझा मेंदू थकलाय आता, तू मस्त आराम कर. दक्ष तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. माझा मेंदू जागेवर आहे मिस्टर दक्ष कारखानीस. तुझ्या मेंदूचा आट्टा ढिला झालाय, समजलं तुला? नाटक करण्यात एक नंबर आहेस. तुझ्यासारख्या माणसाकडून दुसरी अपेक्षाच काय ठेवायची? भोंदू, विश्वासघातकी, आपमतलबी कुठला. दीक्षाचा आवाज वाढला होता. इनफ दीक्षा, इनफ. विनाकारण नको ते आरोप करू नकोस. माझ्या मनात असं काही नाहीये, समजलं तुला? दक्षही आता चिडला होता. हे पण ढोंग आहे तुझं दक्ष, नाटकी कुठला. मला ना तुझं तोंडही पाहायचं नाहीये. दीक्षा फणकारून म्हणाली. ओके फाईन, तुला एवढाच त्रास होतोय ना, मग निघून जातो मी. दक्षने अंगावर टी-शर्ट चढवला आणि गाडीची चावी घेऊन रूम बाहेर पडला. त्याच्या डोक्यात दीक्षाचं बोलणं घुमत होतं. त्यानं त्याची गाडी काढली आणि गेट बाहेर घेतली. त्याला शांत होण्याची गरज होती. त्याला गेटमधून बाहेर पडताना त्यानं पाहिलं. आईला, हा आत्ता कुठे निघाला? मला वाटलं होतं सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल, पण नाही. याचं मरण मी ठरवलंय, त्याच्या आधीच येतंय. तो खुनशी हसत म्हणाला. त्यानं हसतच एक नंबर फिरवला. हॅलो मॅडम. आहेस कुणीकडे तू? मनस्वीनं विचारलं. कारखानिसांच्या घराबाहेर आहे. मॅडम, एक न्यूज द्यायची आहे. पक्षी आपल्या पिंजऱ्यात अडकला. थोड्या वेळात तो तडफडून तडफडून मरेल. काय बातमी दिली आहेस तू? असं जर झालं ना तर तुझा इनाम पक्का. ती खुनशी हसत म्हणाली. ओके मॅडम, मी लगेच कामाला लागतो. त्या माणसानं खुशीत फोन ठेवला. दिग्विजय, तुझ्या लाडक्या भावाला तुझ्याकडे पाठवतोय रे. मनस्वी एकटीच हसायला लागली. दीक्षाचं बोलणं अजूनही दक्षच्या डोक्यात घुमत होतं. तो जे काही बोलला होता किंवा वागला होता ते मनापासून होतं, पण दीक्षा ते समजून घ्यायला तयार नव्हती. दीक्षाची वाक्य आठवली तसा त्याच्या गाडीचा स्पीड अजूनच वाढला. ही समजते कोण स्वतःला? आय नो माझ्याकडून चूक झाली आहे, पण म्हणून माणूस सुधारू शकत नाही का? बघावं तेव्हा मनाला येईल ते बोलत बसते. काय यार दीक्षा, कधीतरी समजून घे ना मला. व्हॉट्स इट? दक्ष, तू तिच्यापासून लांबच राहा. पाहिलंस ना आज काय झालं ते? ही अशी सिच्युएशन नको परत. दक्ष स्वतःला समजावत म्हणाला. तो विचारांच्या ओघात बराच पुढे निघून आला होता. गाडी चालवताना त्याचं नीट लक्ष नव्हतं. समोरून आलेला ट्रक त्याला दिसला नाही, एवढा तो त्याच्या विचारात हरवला होता.
दक्षचं समोर लक्ष गेलं तसा तो पटकन भानावर आला. ट्रक ड्रायव्हर रॉंग साईडनं येत होता. त्यानं लाईट्स दिले आणि हॉर्न वाजवला, तरीही ट्रक थांबेना. त्यानं गाडी दुसऱ्या साईडला वळवली, तसा ट्रकही दुसऱ्या साईडला आला. हा मूर्ख माणूस करतोय तरी काय? दक्षला काय करावं समजत नव्हतं. तरी बरं रस्त्याला रहदारी कमी होती. तो गाडी साईडला घेण्यासाठी जागा शोधू लागला. समोरून येणारा ट्रक जोरात होता. त्यानं गाडीचं स्टिअरिंग फिरवलं तसा तो ट्रक भरधाव वेगानं त्याच्या बाजूनं निघून गेला. दक्षच्या जीवात जीव आला, पण क्षणभरच. गाडी साईडला घ्यावी म्हणून दक्षने ब्रेक मारला, तर गाडीचा ब्रेक काम करत नव्हता. आता या गाडीला काय झालं? संध्याकाळी तर सगळं ठीक होतं, दक्ष वैतागत म्हणाला. त्यानं ब्रेक मारायला सुरुवात केली, पण काहीच उपयोग झाला नाही. दक्षने आरशातून पाहिलं तर मगाचचा तो ट्रक आता मागून त्याच्याच दिशेनं येत होता. दक्षला आता कळून चुकलं होतं की त्याला धोका आहे. त्यानं गाडीचा स्पीड वाढवला, तसा ट्रक ड्रायव्हरनेही स्पीड वाढवला. ट्रक दक्षच्या गाडीच्या एकदम जवळ आला. स्वतःला वाचवायला म्हणून दक्षने गाडीचं स्टिअरिंग फिरवलं आणि गाडी बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि उलटी झाली. गाडी उलटी झालेली पाहताच ट्रक ड्रायव्हर हसत तिथून निघून गेला. पहाटेची वेळ होती. दिवसभराच्या दगदगीनं थकल्यानं कार्तिक गाढ झोपेत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. झोपेतून डिस्टर्ब झाल्यामुळं त्यानं नाराजीत फोन उचलला आणि कानाला लावला. समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून मात्र त्याची झोप चांगलीच उडाली. काय? कुठल्या हॉस्पिटलला? हो, मी लगेच निघालो. कार्तिक पटकन उठला आणि गाडीची चावी घेऊन हॉस्पिटलला यायला निघाला. दक्ष एवढ्या रात्री बाहेर का गेला होता? काय गरज होती बाहेर जायची काय माहीत. आय होप फार सिरियस नसावा. कार्तिक बडबड करत गाडी चालवत होता. थोड्या वेळात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रिसेप्शन काउंटरवर चौकशी करून तो आत निघून आला. डॉक्टर, दक्ष कारखानीस कसे आहेत ते? तुम्ही कोण त्यांचे? डॉक्टरांनी विचारलं. मी त्यांचा भाऊ आहे. प्लीज मला सांगाल का दक्ष कसा आहे आता? कार्तिक हायपर होत म्हणाला. ICUमध्ये शिफ्ट केलं आहे त्यांना आत्ताच. ॲक्सिडेंट बऱ्यापैकी मोठा होता, त्यामुळे जखमाही बऱ्याच आहेत. आम्ही बेसिक टेस्ट केल्या आहेत आणि बाकी इन्व्हेस्टिगेशनही सुरू आहेत. CT स्कॅनमध्ये इंटरनल इंजुरी नाही आहे, पण सुपरफिशियली बराच मार लागला आहे. पायालाही बरीच खोल जखम आहे. कदाचित अचानक हे सगळं झालंय, त्यामुळं शॉक बसला असावा त्यांना. अजून पूर्ण शुद्ध नाही आलेली, पण थोडक्यात बचावलेत ते असं म्हणू शकतो आपण. ज्या तऱ्हेनं ॲक्सिडेंट झाला होता त्या मानानं ते बरेच स्टेबल आहेत. रुटीन मेडिको लिगल केस असल्यानं पोलीस चौकशी होईल. ते शुद्धीवर आले की. प्लीज कोऑपरेट, डॉक्टर म्हणाले. येस डॉक्टर, थँक्यू, कार्तिक म्हणाला. दीक्षा रात्री बराच वेळ जागी होती. दक्षचं असं अचानक निघून जाणं तिला आवडलं नव्हतं. आधी त्याचा राग आला होता, पण आता त्याची जागा काळजीनं घेतली होती. कधीतरी तिला विचारात झोप लागली होती. सकाळ सकाळ कोणीतरी जोरजोरात दार वाजवत होतं. त्या आवाजानं दीक्षाची झोप चाळवली. आले सायको कारखानीस. पुटपुटत तिनं दार उघडलं, पण बाहेर दिव्या रडवेल्या चेहऱ्यानं उभी होती. दिव्या, काय झालं ग? चेहरा का असा झालाय? दीक्षानं काळजीनं विचारलं. वहिनी, दादा, दिव्या अडखळत होती. अगं तो नाही आहे रूममध्ये, रात्रीच बाहेर गेलाय. काही काम होतं का त्याच्याकडे? दीक्षानं विचारलं. वहिनी, कार्तिक दादाचा फोन आलेला. दादाचा ॲक्सिडेंट झालाय, त्याला ॲडमिट केलं आहे हॉस्पिटलमध्ये. दिव्या रडायला लागली. दक्षचा? ॲक्सिडेंट? कधी? कुठे? दीक्षा हादरली होती. आपण लगेच निघूया हा. दीक्षानं पटापट चेंज केलं आणि ती धावत बाहेर आली. बाहेर दिनेश तिची वाट पाहत होता. दादा, दक्ष कसा ते? बोलताना तिचे डोळे भरून आले. दीक्षा, शांत हो. दक्ष ठीक आहे, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये, दिनेश म्हणाला. हो चला. दिनेश दिव्या आणि दीक्षाला घेऊन बाहेर आला. अनुराधा ऑलरेडी गाडीत बसल्या होत्या. दक्षच्या काळजीनं त्यांचा जीव अर्धा झाला होता. दिनेशनं गाडी हॉस्पिटलकडे पळवली. दीक्षा सीटवर टेकून डोळे मिटून शांत बसली होती. तिच्या डोक्यात विचाराचं कोलाहल माजलं होतं. काय गरज होती मला दक्षशी भांडायची? ना मी भांडले असते, ना तो असा घरातून बाहेर निघून गेला असता, ना त्याचा माझ्याचमुळे झालंय हे सगळं. बाप्पा प्लीज, दक्षला काही होऊ देऊ नकोस. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हॉस्पिटल आलं तसे सगळे खाली उतरले.
अनुराधा आणि दिव्या धावतच पुढे गेल्या. दिनेशनं दीक्षाला धीर दिला आणि तिला सोबत घेऊन गेला. दीक्षा अस्वस्थ झाली होती. दक्षची काळजीही वाटत होती आणि कुठेतरी त्याच्या या अवस्थेला तीच जबाबदार आहे याचं गिल्टही. कार्तिक ICU बाहेर थांबला होता. कार्तिक, अनुराधांनी त्याला हाक मारली. मावशी. त्यांना पाहून तो उभा राहिला. कसाय रे दक्ष आता? अनुराधा रडू आवरत म्हणाल्या. मावशी शांत हो, डॉक्टर म्हणालेत तो स्टेबल आहे. अजून ICUमध्येच ठेवलंय त्याला. देवाच्या कृपेनं फार सिरियस असं काही नाहीये. जरा वेळात शुद्ध येईल त्याला. आपल्याला आत जायला परमिशन नाहीये, सो बाहेरूनच बघा. ये, मी दाखवतो तुला. कार्तिकच्या पाठोपाठ सगळे तिकडे गेले. दक्ष बेडवर शांत पडून होता. ऑक्सिजन मास्क लावला होता. पायाला बँडेज केलं होतं. बाकीही ठिकठिकाणी जखमा होत्या. त्याला असं पाहून अनुराधाबाईंना रडू आवरलं नाही. त्या कार्तिकला मिठी मारून रडायला लागल्या. मावशी, अगं रडू नकोस. हे बघ, डॉक्टर म्हणालेत ना तो लवकर शुद्धीवर येईल. नको काळजी करूस. कार्तिक त्यांना धीर देत म्हणाला. अरे पण काय गरज होती या मुलाला असं रात्री अपरात्री बाहेर पडायची? दीक्षा, तू तरी अडवायचंस ना त्याला. अनुराधा रडत म्हणाल्या. मावशी, अगं तिला तरी कुठे माहीत होतं असं काही होईल म्हणून. नाहीतर तिनं त्याला जाऊ दिलं असतं का? तू सावर स्वतःला. दक्ष स्ट्रॉंग आहे. त्याला काही होणार नाही बघ. कार्तिकनं त्यांना जवळ घेतलं. त्यानं दिव्याला इशारा केला तशी ती अनुराधांना बाजूला घेऊन गेली. ॲक्सिडेंटबद्दल काय अपडेट्स कार्तिक? कसा झाला? काय झालं होतं? काही कळलं का? दिनेशनं विचारलं. ॲक्सिडेंट स्पॉटचा पंचनामा केलाय पोलिसांनी. गाडीचा पार चेंदामेंदा झालाय दादा. नशीब दक्ष आधीच बाहेर फेकला गेला, नाहीतर अवघड होतं सगळं. बाकी तपास करतायत पोलीस. आणि आता दक्ष शुद्धीवर आला की समजेलच नक्की काय झालं होतं ते, कार्तिक म्हणाला. दीक्षाचं मन तिला खात होतं. ती डोअरसमोर उभी राहून सारखी आत डोकावत होती. डोळे भरून येत होते. दीक्षा, तूच अशी खचलीस तर कसं चालेल? कार्तिक तिच्या शेजारी उभा राहिला. कार्तिक, माझ्यामुळे. दीक्षा पुढे बोलणार इतक्यात कार्तिकनं तिला अडवलं. तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, ओके? यावर आपण नंतर बोलू, कार्तिक हळूच म्हणाला. दीक्षा कार्तिकसोबत बोलत असताना तिचा मोबाईल वाजला. अननोन नंबरवरून कॉल होता. ती बाजूला गेली आणि तिनं कॉल रिसीव्ह केला. हॅलो मिसेस कारखानीस. पलीकडून आवाज आला आणि दीक्षा शॉक झाली. मनस्वी? दीक्षाच्या आवाजात आश्चर्य आणि राग दोन्ही एकत्र होते. अरे वा, माझा आवाज ओळखलास तू? मनस्वी हसली. तुझ्या आवाजाला आणि तुला विसरणं शक्य आहे का मनस्वी? दीक्षा चिडायला लागली होती. डोंट वरी, मी तुला विसरूही देणार नाही, कारण यापुढे तुझी गाठ माझ्याशी असेल. अरे हा, तुझा नवरा कसा आहे ग? मी ऐकलं फारच मोठा ॲक्सिडेंट झालाय त्याचा. जिवंत आहे ना की गेला ढगात? मनस्वी उपहासानं म्हणाली. मनस्वी, तुला कसं? 1 मिनिट, म्हणजे? दीक्षाचे डोळे विस्पारले. गेसिंग गेम एकदम मस्त खेळतेस हा तू दीक्षा. याही वेळी तुझा गेस एकदम बरोबर आहे हा. तो ॲक्सिडेंट मीच घडवून आणलाय. तुझ्या दिवीला सरप्राईज देणार होते, त्याच्या लाडक्या भावाला त्याच्याकडे पाठवून, पण बिचारा थोडक्यात वाचला. मनस्वी कुस्तीत हसत म्हणाली. बास्टर्ड, समजतेस काय स्वतःला तू? दीक्षा संतापली. ओय, शिव्या देण्याआधी ना एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे जे काही तू आणि तुझ्या लाडक्या नवऱ्यानं इन्व्हेस्टिगेशनचं खूळ डोक्यात घेतलंय आणि माझ्या मागे माणसे लावली आहेत ना, ते बंद करायचं लगेच. हा फक्त ट्रेलर होता. हे सगळं बंद नाही झालं ना, तर नेक्स्ट टाईम ना तुझा नवरा वाचेल ना त्याचं खानदान. आय एम वॉर्निंग यू, स्टे अवे फ्रॉम मी, मनस्वीने धमकावलं. वाव, चांगली धमकी देतेस हा मनस्वी. पण तुझ्या या असल्या फालतू धमक्यांना मी भीक घालत नाही ना माझा नवरा. आता तर खरं काय आहे ते आम्ही शोधणारच. तुझ्या या फालतू गेमपायी मी दिवीला गमावलंय. तुझ्यामुळे माझं आणि दक्षचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. स्टार्ट काउंटिंग युअर डेज मनस्वी. आय विल कम अँड गेट यू सून, दीक्षा धारदार आवाजात म्हणाली. तुझा हाच फाजील आत्मविश्वास तुला नडणार आहे दीक्षा. वेल, आता तुला सांगूनही कळत नसेल तर मी तरी काय करू? फाईन, द गेम इज ऑन. कर तुला काय करायचं ते. मीही बघते तू किती हातपाय मारतेस ते, मनस्वी चिडून म्हणाली. येस, द गेम इज ऑन. किती उडायचंय तेवढं उड मनस्वी.
शेवटी तुला जमीनदोस्त तर ही दीक्षाच करणार. जस्ट वेट अँड वॉच, दीक्षा ठामपणे म्हणाली. वी विल सी, मनस्वी क्रूर हसत म्हणाली आणि तिनं फोन कट केला. हॅलो हॅलो, दीक्षा ओरडली, पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स नव्हता. शिट, असे कसे गाफील राहू शकतो आम्ही? म्हणजे हे सगळं त्या मनस्वीनं घडवून आणलंय तर. कसं लक्षात आलं नाही आमच्या? बास झालं, देवीला गमावलंय मी, पण आता दक्षच्या बाबतीत तीच चूक करणार नाही मी. त्याला या सगळ्यापासून लांब ठेवायलाच हवं, दीक्षा मनाशी ठरवत म्हणाली. दीक्षा, दिनेशनं हाक मारली. हा दादा. दक्ष ठीक आहे, काळजी करू नकोस. तू ठीक आहेस ना? टेन्शनमध्ये दिसतीयस, दिनेश म्हणाला. तसं काही नाही दादा, सहजच. दीक्षानं वेळ मारून नेली. तिला खरं तर कार्तिकशी बोलायचं होतं, पण तो बाकी सगळ्यांसोबत होता. आता सध्या दक्ष शुद्धीवर येणं जास्त महत्त्वाचं होतं, त्यामुळे ती शांतच राहिली. सगळेच जण बाहेर बसून होते. अनुराधा देवाचा धावा करत होत्या. दुपारचा 1 वाजून गेला तरी दक्ष शुद्धीवर आला नव्हता. डॉक्टर दुपारी राऊंडवर आले तशी दीक्षा पटकन त्यांच्याकडे गेली. डॉक्टर, दक्ष अजूनही शुद्धीवर आला नाहीये, काही काळजीचं तर कारण नाहीये ना? तिनं विचारलं. ते स्टेबल आहेत मिसेस कारखानीस, थोडा वेळ वाट पाहूया आपण, डॉक्टर सांगत होते की. डॉक्टर, पेशंटची हालचाल होतीये. ICU नर्स येऊन सांगून गेली तसे डॉक्टर लगबगीनं आत गेले. दक्ष आता शुद्धीवर आला होता आणि जरा जरा बोलूही शकत होता. हॉस्पिटलमधून फोन गेला तसे पोलीस आले त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला. डॉक्टरनी परमिशन दिली तशा अनुराधा आणि दिव्या आत गेल्या. सोबत दिनेशही होताच. दीक्षा आणि कार्तिक मात्र बाहेरच थांबले होते. दीक्षा, तू नाही गेलीस आत? कार्तिकनं विचारलं. कार्तिक, ॲक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून थांबली आहे, दीक्षा म्हणाली. दोघे बाहेरच्या बेंचवर बसले. बोल, कार्तिक म्हणाला. कार्तिक, मला मनस्वीचा फोन आला होता, दीक्षा म्हणाली. व्हॉट, आर यू शुअर? कार्तिक आश्चर्यानं म्हणाला. येस कार्तिक, दक्षचा ॲक्सिडेंट तिनंच घडवून आणलाय कार्तिक. दिग्विजयला आपण वाचवू शकलो नाही कार्तिक, पण दक्षच्या बाबतीत तसं होता कामा नये. आपल्याला पोलिसांना स्टेटमेंट द्यायला हवं, दीक्षा म्हणाली. यू आर राईट, आपण सांगूया सगळं त्यांना. कार्तिक बोलतच होता की दिनेश, दिव्या आणि अनुराधा बाहेर आले. दीक्षा, जा बाळा, अनुराधा म्हणाल्या. हो आई. दीक्षा जड मनानं आत जायला निघाली. दरवाजापाशी आल्यावर तिची पावलं जराशी अडखळली. काय बोलायचं दक्षशी? तिचाच तर मूर्खपणा होता तो, तीच तर भांडली होती त्याच्याशी. त्याच रागात तो बाहेर पडला होता आणि हे सगळं होऊन बसलं होतं. तिनं आत पाऊल टाकलं. दक्ष डोळे मिटून पडला होता. तिची चाहूल लागली होती त्याला, पण त्यानं डोळे उघडले नाहीत. रात्री पूर्ण वेळ तो तिचाच विचार करत होता. मनाशी पक्क केलं होतं त्यानं तिच्यापासून दूर राहायचं, पण कसं जमणार होतं त्याला? तिच्या प्रेमात पडला होता तो आणि तिला ते समजतच नव्हतं. रादर समजून घ्यायचं नव्हतं, त्यामुळे त्याला राग येत होता. तितकंच हेल्पलेसही वाटत होतं. त्याच्या एका चुकीमुळं दीक्षा त्याच्या आयुष्यात असूनही नसल्यासारखी होती. ज्या वेळेस तो ट्रक जवळ आला होता त्याच वेळेस त्याचं मरण त्याला डोळ्यांसमोर दिसत होतं. दीक्षाचा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि त्यानं बाप्पाला मनापासून साथ घातली. तिच्यासाठी तरी त्याला जगायचं होतं. त्याच्या भावाच्या मारेकऱ्यांचा बदला घ्यायचा होता. दिग्विजयला न्याय मिळवून द्यायचा होता. दीक्षाला तिच्या ध्येयात साथ द्यायची होती. दक्ष, दीक्षाचा कातर आवाज आला आणि त्यानं डोळे उघडले. ती समोर उभी होती. भरलेले डोळे आणि चेहऱ्यावर वेदना. त्याचं मन भरून आलं. त्याच्या जखमांपेक्षा तिच्या डोळ्यात दिसणारं गिल्ट त्याला जास्त त्रास देत होतं. दीक्षा, दक्ष बोलायचा प्रयत्न करत होता. सॉरी. यू शुड बी. मूर्ख आहेस का रे तू? एरवी तर माझी फाजील बडबड ऐकून घेतोस काही न बोलता, आणि काल लगेच निघून गेलास बाहेर, सायको कुठला. दीक्षा रडता रडता कुजबुजत होती. दीक्षा, निदान माझ्याकडे पाहून तरी शिव्या घालू नकोस. दक्ष हलकं हसला. हसू नकोस तू, दात घशात घालेन तुझे. दक्ष, का रे असा डोक्यात राग घालून घेतलास? तुला काही झालं असतं तर? दीक्षा काळजीनं म्हणाली. तुझ्यासाठी बरंच झालं असतं ना मग. काही न करता माझ्यापासून पिच्छा सुटला असता तुझा. दक्ष, दक्ष, असं कसं जाऊ देईन मी तुला?
अजून खूप छळ सहन करायचा आहे तुला. एवढ्यात हरलास? दीक्षा त्याच्याकडे पाहून म्हणाली. तसा तो परत हसला. लवकर बरा हो ना दक्ष? दीक्षा त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. मिस करतेस मला? दक्ष मिस्किल हसला. छे, तुला कशाला मिस करेन, ते तर असंच. दीक्षानं नाक मुरडलं. दीक्षा, काय झालंय? कसलं टेन्शन आलंय? दक्षने विचारलं आणि दीक्षाचे डोळे मोठे झाले. कसं कळलं त्याला? काही नाही दक्ष, तू नको विचार करूस. एवढं काही नाही आहे. मी आणि कार्तिक करू हँडल, दीक्षा म्हणाली. माझा ॲक्सिडेंट मनस्वीनं घडवून आणला होता ना? दक्षने विचारलं आणि दीक्षा आ वासून त्याच्याकडे पाहायला लागली. दक्ष, तुला कसं? दीक्षा, जेव्हा मी कुणाच्या मागे माणसं लावू शकतो तेव्हा माझ्या मागे कुणीतरी माणसं लावली आहेत हे मला कळणार नाही का? दक्ष हलकं हसत म्हणाला आणि दीक्षा त्याच्याकडे पाहतच राहिली. मॅम, त्यांच्या मेडिसिन्सची वेळ झाली आहे, सिस्टर सांगत आल्या. नको एवढा विचार करूस, बोलू आपण, शांत हो. दक्ष दीक्षाला नजरेनं धीर देत म्हणाला. मी आहे बाहेर. दीक्षानं त्याच्या हातावर थोपटलं आणि ती बाहेर निघून गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.